कधी विचार केलाय का? आपण जेवढ्या गोष्टी विकत घेतो त्यातल्या किती खरंच उपयोगात येतात आणि किती फक्त इतरांना दाखवण्यासाठी घेतो? कधी मित्रमैत्रिणींकडे नवीन फोन पाहिला आणि आपणही घेतला. कधी सोशल मीडियावर एखादा ट्रेंड पाहिला आणि महागडा स्किन केअर प्रोडक्ट विकत घेतला. आणि कधी एखाद्या पार्टीसाठी किंवा फंक्शनसाठी डेकोरेशनचं काहीतरी घेतलं, जे फक्त एकदाच वापरलं गेलं. जर तुम्हालाही हे सगळं ओळखीचं वाटत असेल तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही. मी सुद्धा ह्याच चुका केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही गोष्टींबद्दल ज्या मी हळूहळू विकत घेणं बंद केलं आणि त्यामुळे माझा खर्च कमी झाला, घर हलकं वाटू लागलं आणि मनही शांत झालं. पहिली गोष्ट, मोबाईल फोन. पण तो सुद्धा खास करून असा फोन जो फक्त लोकांना दाखवण्यासाठी घेतो. आपल्यापैकी अनेक जण नवीन आयफोन किंवा महागडा अँड्रॉईड फोन फक्त म्हणून घेतात की इतरांकडे आहे. खरं तर आपला जुना फोन चांगला चालू असतो, पण मनात येतं यावेळी काहीतरी हाय एंड हवं आहे. लोक बघतील, इम्प्रेस होतील. मी सुद्धा हेच केलं. EMIवर फोन घेतला, फक्त सोशल मीडियावर एक फोटो टाकण्यासाठी. पण जेव्हा महिन्याचं बजेट बिघडायला लागलं आणि कॉल क्वालिटी तशीच राहिली, तेव्हा लक्षात आलं की ही गरज नव्हती, फक्त हाव होती. आता मी ठरवले, जोपर्यंत माझा जुना फोन नीट चालू आहे तोपर्यंत मी नवीन फोन घेणारच नाही. आणि पुढच्या वेळी मी फोन घेतला तर फक्त ह्याच विचारावर घेईन की तो माझं काम खरंच सोपं करतोय का, ना की यासाठी की फक्त तो महागडा दिसतोय. दुसरी गोष्ट, सेलमध्ये खरेदी करणं, फक्त म्हणून की ते स्वस्त आहे. ही माझी सगळ्यात मोठी सवय होती. बाय वन गेट वन, फ्लॅट 50%, फेस्टिव्ह सेल, हे ऐकलं की मी थांबूच शकत नव्हते. वाटायचं अशी संधी पुन्हा मिळणार नाही. पण मग मी पाहिलं की दर महिन्याला कुठे ना कुठेतरी सेल असतोच. एकदा तर मी 3 बॅग्स विकत घेतल्या, फक्त म्हणून की खूप स्वस्त मिळत होत्या. त्यातल्या 2 तर आजपर्यंत पॅकच आहेत, कधी वापरल्याच नाहीत. तेव्हा मी स्वतःलाच विचारलं, मी त्या खरंच गरज होत्या म्हणून घेतल्या? उत्तर होतं नाही, फक्त ऑफर पाहून लालच झाली होती. आता मी प्रत्येक वेळेस काही खरेदी करण्याआधी स्वतःला 2 प्रश्न विचारते. ही गोष्ट मी डिस्काउंट नसलं तरी घेतली असती का? आणि खरंच ह्याची मला गरज आहे का? जर उत्तर नाही असं असलं तर मी ती गोष्ट तिथेच ठेवून देते. यामुळे माझा पैसा, वेळ आणि जागा सगळ्यांचीच बचत होते. तिसरी गोष्ट, इंस्टाग्रामवर ट्रेंड पाहून घेतलेले किचन आयटम्स. मला किचन खूप आवडतं आणि इंस्टाग्रामवर किचनचे व्हिडिओ पाहणं ही माझी सवय आहे. दररोज तिथे काही ना काही नवीन गॅजेट्स दिसतात. कधी स्लायझर, कधी फळं कापणारी मशीन, कधी कधी नवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. कधी इतकं सुंदर आणि ऑथेंटिक काही दिसतं, जसं की पेस्टल रंगातले सिरॅमिक बाउल्स, पानाच्या आकारातले सर्विंग ट्रे किंवा फिरणारे मसाल्याचे डबे. ते पाहिल्यावर वाटायचं हे तर माझ्या किचनमध्ये हवंच, म्हणून मीही घेतलं. हळूहळू माझ्या किचनचे ड्रॉवर्स आणि शेल्फ भरत गेले आणि गंमत म्हणजे त्यातल्या 80% गोष्टी मी एकदाही वापरल्या नाहीत. कारण जेव्हा खरंच जेवण बनवायचं असतं तेव्हा तेच जुने चाकू, कढई आणि एक साधं ताट उपयोगी पडतं. एक दिवस मी माझ्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. काचांच्या बरण्यांसह लाकडी मसाल्याचे रॅक्स, सर्व गोष्टी काढल्या आणि पाहिलं की रोजच्या वापरात तर मी फक्त काहीच गोष्टी वापरते. मग मी बाकीचं सगळं काही माझ्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये देऊन टाकलं. आता माझं किचन सगळं कसं मोकळं वाटतंय, क्लटर फ्री आणि खूपच सिंपल. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही खरेदी करताना मी स्वतःला विचारते, मी हे रील बघून घेते का, की खरंच याची गरज आहे? पुढची गोष्ट म्हणजे नवीन वर्षासाठी घेतलेली डायरी आणि प्लॅनर्स, जे कधीच पूर्ण झाले नाहीत. दरवर्षी वाटायचं यावर्षी सगळं नीट प्लॅन करायचं, म्हणून एक छानशी डायरी, मोटिवेशनल प्लॅनर आणि रंगीत पेन घेतले जायचे. पण सत्य काय होतं माहिती आहे का? तो प्लॅनर पहिल्याच महिन्यात बंद पडायचा. सुरुवातीला वाटायचं मीच काहीतरी कमी करते,
पण नंतर समजलं मला फॅन्सी प्लॅनर नको होता. मला लागणार होती कन्सिस्टन्सी. आता मी एक साधी वही ठेवते. जेव्हा जे गरजेचे असेल ते तिथे लिहून टाकते. ना कुठलाही दबाव, ना काही अपराधीपणाची भावना. पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक सणाला नवीन डेकोरेशनचं सामान खरेदी करणे. सण जवळ आला की आपण लगेच विचार करतो, नवीन तोरण, नवीन लाईट्स, नवीन टेबल रनर. मलाही वाटायचं की प्रत्येक सणासाठी काहीतरी नवीन हवं. पण मग लक्षात आलं, दरवर्षी जे जुनं डेकोरेशन आहे ते वापरायचं तर दूरच, ते स्टोअरमध्ये धूळ खात पडून आहे. आता मी प्रत्येक सणाच्या आधी जुनं सामान बाहेर काढते, त्याला नीट स्वच्छ करते आणि त्यात थोडासा नवेपणा आणते. त्यामुळे केवळ खर्च वाचतो असं नाही, तर स्वतःच्या हातानं केलेल्या डेकोरेटरमधून वेगळाच आनंद मिळतो. पुढची गोष्ट शोपीस आणि सजावटीच्या वस्तू. काही वर्षांपूर्वीपर्यंत मी प्रत्येक ट्रिपवर प्रत्येक मार्केटमधून काही ना काही शोपीस आणायचे. कधी एखादी मूर्ती, कधी काचेचे शोपीस, कधी अगदी छोटे छोटे मिनिएचर डेकोरेशन आयटम्स. हळूहळू काय झालं, घर भरायला लागलं. साफसफाई करायला खूप वेळ जायचा आणि खोलीही जड वाटायला लागली. एक दिवस घर आवरताना मी स्वतःलाच विचारलं, मला खरंच ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का? या माझ्या आयुष्यातल्या आनंदाचा भाग आहेत का, की फक्त धूळ साठवणाऱ्या वस्तू आहेत? तेव्हापासून मी प्रत्येक खोलीत फक्त 1-2 गरजेच्या वस्तू आणि मनापासून आवडलेल्या सजावटीच्या वस्तू ठेवल्या आहेत. कमी गोष्टी, अधिक मोकळेपणा. एक काळ असा होता की मी आठवड्यातून 5-6 वेळा काही ना काही मागवायचे. काही गोष्टी उपयोगी असायच्या, पण बऱ्याच उगाचच्या असायच्या. मग लक्षात आलं, महिन्याचा खर्च अचानक का वाढलाय. छोट्या छोट्या ऑर्डर्स करून हजारो रुपये खर्च व्हायचे. आता मी एक नियम केला आहे, कोणतीही गोष्ट जर आठवड्यातून 2 वेळा उपयोगात येत नसेल तर ती ॲपवरून मागवायचीच नाही. थोडं विचारपूर्वक वागल्याने खर्चही कमी झाला आणि फोनच्या नोटिफिकेशनचा त्रासही नाही. अतिरिक्त बेडशीट्स आणि कुशन्स कवर्स. कधी बाजारात गेलं की एखादी सुंदरशी बेडशीट दिसली आणि वाटायचं घेऊनच टाकूया. पण घरी आलं की लक्षात यायचं, अगोदरच भरपूर बेडशीट्स घरात आहेत, त्यातल्या काही वापरल्यासुद्धा नाही आहेत. आता मी स्वतःलाच नियम लावून घेतला आहे की जुनी गोष्ट दान केल्याशिवाय किंवा रियूज केल्याशिवाय नवीन काहीही घ्यायचं नाही. अशी सवय केल्याने कपाट नीट राहतं आणि मी प्रत्येक गोष्ट नीट वापरू शकते. पुढची गोष्ट तशीच, लहान मुलांना खुश करण्यासाठी खेळणी घेणं. कोणी छोटं मूल घरात आलं की वाटायचं यासाठी काहीतरी घेऊ, पण मुलं त्यांच्या 5 मिनटं खेळतात आणि मग टाकून देतात. आता मी त्यांच्यासाठी काहीही हाताने बनवते, गोष्टी सांगते, त्यांच्यासोबत वेळ घालवते. त्यांना आठवतं ते आपलं प्रेम, खेळणी नाही. भारी बॅग्स, पर्सेस, तशाच त्या गोष्टी. पूर्वी स्टाईलसाठी मोठे पर्सेस घ्यायचे, पण स्वतःच उचलताना वाटायचं हे स्टाईल नाही, डोकेदुखी आहे. आता मी छोटंसं एक पर्स घेते आणि ज्यात फक्त आवश्यक तेवढं सामान असतं. खांदाही दुखत नाही आणि मनही शांत राहतं. तर या होत्या या काही गोष्टी ज्या मी माझ्या आयुष्यातून काढून टाकल्या. मैत्रिणींनो, हे सगळं एका दिवसात झालेलं नाही आहे ना, मी यात परफेक्ट आहे. पण या छोट्या छोट्या सवयींनी मला थोडं हलकं केलं, थोडं शांत आणि स्वतःच्या आणखीन जवळ नेलं. मैत्रिणींनो, कदाचित माझं हे ऐकून तुम्हीही थोडं थांबाल, विचार कराल, हे खरंच लागणारे आहे का, की फक्त सवयीने घेतलं जातंय? आणि जर काही गोष्टी तुम्हालाही उगाच वाटू लागल्या असतील तर त्या सोडून देणं हे खरंच खूप मोठं समाधान देतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या, कारण तुमचा एक लाईक कदाचित कुणाला तरी याच विचारात टाकेल की खरंच आयुष्यात कमी असलं तरी समाधान खूप असू शकतं. आणि मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यातसुद्धा अशा कितीशा गोष्टी तुम्ही उगीचच घेतलेल्या आहेत आणि नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झालेला आहे, नंतर तुम्हाला त्याचा उगीचच खर्च केला आपण असं वाटलेलं आहे. ह्या गोष्टी तुमचे अनुभवसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे अनुभवसुद्धा मला वाचायला, ऐकायला
खूप आवडतील. हा व्हिडिओ तुम्ही एवढा वेळ पाहिलात, माझ्या काही गोष्टी ऐकलात, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.